येस, स्क्रीन दिसते सगळ्यांना? तीर्था, स्क्रीन दिसते? अनुर? येस सर. ओके ओके येस सर दिसते. ओके, रिप्लाय मी मला क्विक रिप्लाय द्यायचा, बरं वाटेल तर, म्हणजे लेक्चर घ्यायला थोडंसं छान वाटतंय. ठीक आहे, तर आपण डिस्टन्स बघितलेलं गेलो. यस, डिस्टन्स, ठीक नाही? डिस्टन्स म्हणजे काय बघितलेलं सांगा, कोण सांगेल? डिस्टन्स मीन्स व्हॉट? यस, डिस्टन्स मीन्स व्हॉट? The actual path covered by A to Yes, B. by an object. Okay, actual path, ठीक है? Actual path followed by an object. Followed by an object. ठीक नाही? ऑब्जेक्टने जो काय ऍक्च्युअल पाथ फॉलो केलाय त्याला म्हणायचं डिस्टन्स. आणि डिस्टन्स जे आहे आपण ते कशामध्ये? मीटरमध्ये सांगतो. तसं डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय सांगतो आपण? डिस्प्लेसमेंट कशामध्ये सांगतो आपण? व्हॉट इज बाय सॉरी डिस्प्लेसमेंट? सर, लेटर. ओके, मिहिर. यस, डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्प्लेसमेंट The shortest distance between A point to B point. okay, it is the shortest, it is shortest distance. Okay, it is the काय? Shortest distance आहे between initial, Final point to initial point. yes, between initial position and final position of a particle, of a body म्हटलं तर चालेल, of a object म्हटलं तरी चालेल, of a object during motion. एखादी बॉडी मोशन मध्ये असताना आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स जे घेतो इनिशियल आणि फायनलची, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. ओके, सपोज आता मी असं तुम्हाला एक एक्झाम्पल मी असं विचारतोय की सपोज इथं तुम्ही आहात, ठीक नाही? इथं तुम्ही आहात आणि इथं सपोज आपली अकॅडमी आहे, याबद्दल आपण बोललेलो आहे. ओके, असं अकॅडमी आहे इन्स्पायर. आता लक्षात घ्या की तुम्ही जे आहात, तुम्ही तुमचं जे पाथ आहे, तुम्ही असं गेलाय, पहिला इकडे गेलाय, असं गेलाय, परत असं आलाय, ठीक नाही? परत असं गेलाय, त्यानंतर तुम्ही या पद्धतीने गेलेला आहात, या पद्धतीने आलेला आहात, परत असं आलात, मग डायरेक्ट तुम्ही इन्स्पायर मध्ये आलेला आहात. आता मी तुम्हाला सांगतो, हे 2 मीटर डिस्टन्स होतं, हे पण 2 मीटर होतं, हे पण 2 मीटर होतं, हे पण 2 मीटर होतं, 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर आणि 2 मीटर. आता मी खाली तुम्हाला विचारणार आहे की तुमचं डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे. डिस्टन्स जे आहे ती किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? Distance 16 meter. बरं. आणि डिस्प्लेसमेंट 8 meters. 8 मीटर. बरं. बघा, बाकीचे कोण बोललेले नाहीत अजून? बाकीचे सांगा, एकट्यानं सांगितले का दोघांना? बाकीचे काय बोला लवकर. डिस्टन्स किती आहे? यस, सगळ्यांना आन्सर द्यायचा आहे. इथे डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स बोला, डिस्टन्स किती आहे? 16 मीटर. आणि डिस्प्लेसमेंट 8 meter. 8 मीटर. व्हेरी गुड. ओके, का लक्षात ठेवा. आता मी डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअली मी आता रेड कलरचा पाथ फॉलो करतोय बघा. इथं डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ कसा फॉलो केलाय तर मग तो असा गेलाय, परत 2 मीटर, परत असा 2 मीटर इकडे गेलाय, परत 2 मीटर असं गेलाय, परत 2 मीटर इकडे गेलेला आहे, 2 मीटर इकडे गेलाय, 2 मीटर इकडे गेलाय. म्हणजे ऍक्च्युअल पाथ त्यानं किती फॉलो केला? 16 मीटर. 2 + 2 4, 2 8, 2 10, 12, 14, 16 का 18 किती रे? यस, 16. 16 का 18? बघा, 2 + 2 4, 2 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 2 16. 8 + 2 10, है नाही? 10 + 2 12, 12 + 2 14, 14 + 2 16. व्हेरी गुड. डिस्टन्स झालं तुमचं 16 मीटर. ओके, 16 मीटर तुमचं डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ फॉलो केलेला आहे. आणि व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट नाव? इनिशियल इथं आहे आणि फायनल इथं आहे. ए पोझिशन आणि बी पोझिशन. तर डिस्टन्स किती होईल सांगा आता? ऍक्च्युअली 2, इथून ते इथून पर्यंत 2, 2 आणि 2 4 6 8 8 मीटर. क्लिअर? सगळ्यांना समजलं?
हॅलो Yes, sir. ओके, कोणाला काय या डाऊट आहे तर डिस्प्लेसमेंट डिस्टन्स मध्ये नाहीये. ओके, यात एक पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. कळलं काय? बघा स्टेटमेंट काय, डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, डिस्टन्स हे काय असतं, कायम डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त किंवा त्याच्या एवढं असतं. क्लिअर होतंय का? येस. मला सांगा, कधी डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पेक्षा कमी असणार आहे का? कधी No, sir. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पेक्षा कमी असणार आहे का? नाही. नाहीये, होय की नाही? डिस्टन्स कधीही कमी नाही. आणि डिस्टन्स ऑलवेज काय असणार आहे बघा, डिस्टन्स काय असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे और झिरो असणार आहे. म्हणजे मूव्ह झाला नाही तर झिरो, मूव्ह झाला तर पॉझिटिव्ह. क्लिअर? गॉट इट? डिस्टन्स जे आहे ओके, आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे कायम? यस, निगेटिव्ह काय असणार सांगा? निगेटिव्ह असू शकते का डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते का? असू शकते. निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, झिरो असू शकते. क्लिअर? डिस्टन्स हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लागणार ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ह्या साईनला काय म्हणायचं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट एवढं असू शकतं किंवा डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त असू शकतं, पण डिस्टन्स कधी डिस्प्लेसमेंट पेक्षा कमी असू शकत नाही. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर झिरो, पण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, फॉर एक्झाम्पल बघा, डिस्टन्स कसं निगेटिव्ह असते. ए पोझिशन आहे आणि इकडे काय बी पोझिशन आहे आणि एक सी पोझिशन पण आहे. अशी सी पोझिशन आहे. तो कुठे आहे बघा, तुम्ही सपोज ए पोझिशनवर आहात, सपोज तुम्ही ए पोझिशनवर इथं आहात. ओके, आणि ए टू बी जे डिस्टन्स आहे, ए टू जी बी डिस्टन्स आहे ते आहे 4 मीटर. आणि ए टू सी जे डिस्टन्स आहे, ए टू सी डिस्टन्स आहे किती आहे बघा, हे 2 मीटर आहे. आता मी काय म्हणतोय बघा, तुम्ही इथं गेलात, तुम्ही ए पासून बी पर्यंत गेलात, ए पासून काय केलात, बी पर्यंत गेलात, आणि बी पासून सी पर्यंत गेलात. बी पासून परत काय गेला, सी पर्यंत. पहिला कसं गेला बघा, ए टू बी गेलात आणि बी टू कुठे गेलात, सी गेलात. तर व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? आता तुम्ही सांगा डिस्प्लेसमेंट काय असेल? 6 meter. बघा व्यवस्थित 6 सांगा. मी 6. बघा, मी इथं डिस्टन्स लिहितो, डिस्टन्स, आणि खाली लिहितो डिस्प्लेसमेंट. यस, कोण सांगते बघा? Sorry, sir. 2 meter. डिस्टन्स 2 मीटर. Sir, displacement 2 meter. Displacement 2 meter. डिस्प्लेसमेंट 2 मीटर आणि आणि distance 10 meter. डिस्टन्स 10 मीटर. बा, यस, व्हेरी गुड. डिस्टन्स 10 मीटर, बट डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह 2. का निगेटिव्ह? इकडे पॉझिटिव्ह असते आणि बॅकला गेलं तर काय असते, निगेटिव्ह. क्लिअर होते का? 2 मीटरच आहे पण तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. कळलं? एम आय राईट? ज्यावेळी तुम्ही उजव्या साईडला जाता त्यावेळी ते पॉझिटिव्ह. तुम्हाला माहिती आहे एक्स वाय ऍक्सिस असते, माहिती आहे एक्स वाय ऍक्सिस? येस. असं असतं बघा, एक्स वाय. इथं कुठलं असणार आहे, इथं जर बघितला तर इथं कुठला असतो, एक्स कुठे असतो, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल? एक्स कुठे असतो, हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल? एक्स व्हर्टिकल. ए बाळांनो, एक्स इथं असतो बाळांनो आणि वाय इथं असतो. असं का करायला? ओके, हे वाय वाय डॅश असतं आणि हे काय असतं, एक्स डॅश असतं. मला सांगा, इथं पॉझिटिव्ह असतं की नाही? इथं पण काय असतं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. एम आय राईट? इथं काय असतं, येस. निगेटिव्ह एक्स, Negative. आणि इथं काय असतं, निगेटिव्ह वाय ऍक्सिस असतं. तुम्ही उजव्या बाजूला जाऊन परत डाव्या बाजूला गेला म्हणजे इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे काय असणार आहे, निगेटिव्ह. क्लिअर? Negative. समजताय? म्हणून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर 4 आहे गेलाय, पण निगेटिव्ह इकडे 2 मीटर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट तुमचं 2 मीटर आहे, पण कसं आहे, निगेटिव्ह. कसं आहे ते? क्लिअर? समजते सगळ्यांना? डिस्प्लेसमेंट तुमचं निगेटिव्ह आहे म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकतं, पॉझिटिव्ह असू शकतं, झिरो पण असू शकतं. क्लिअर? कोणाला काय म्हणते डाऊट वाटतंय का?
प्रॉब्लेम वाटतोय कोणाला काय यामध्ये? Now, ओके, नाही. ठीक आहे. सो डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू डिस्प्लेसमेंट, अँड डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी 0. ठीक आहे. ओके, तर थोडंसं स्क्रीनशॉट मारून घ्या, लगेच आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. हे स्क्रीनशॉट इथलं मारून घ्या पहिला. येस, टेक अ स्क्रीनशॉट. ओके, त्यानंतर मारला स्क्रीनशॉट हा. हो सर घेतलं. ओके, आणि हा मारा घ्या, हा पण घ्या स्क्रीनशॉट. झाला हा पण स्क्रीनशॉट. हो. ओके, आणि हा पण. हे लिहून काढायचं आहे का बुकमध्ये, नोटबुकमध्ये सगळ्यांनी लिहून काढायचं आहे. हा तुमचा होमवर्क आहे, लक्षात घ्या. लिहून काढायचा आहे आणि मला PDF मध्ये सेंड करायचं आहे, मला व्हॉट्सअपवर पर्सनलमध्ये. मला पर्सनली मला सेंड करायचं आहे, याची PDF कन्वर्ट करून. ओके, लिहून काढायचं, हे नोटबुकमध्ये लिहून काढायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, झालं स्क्रीनशॉट? हो सर. ठीक आहे. आता मी तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आपण भर देतोय, बरंचसं भर देतोय. आता मी दुसरं एक अनेक विचारतो बघा, अनेक केस घेतो. तुम्ही इथं आहात, तुम्ही A पोझिशनवर आहात आणि एक B पोझिशन आहे. इथे B पोझिशनवर तुम्ही पोहोचत आहे. हे A पोझिशन आणि ही B पोझिशन आहे. A B पोझिशन मध्ये डिस्टन्स जे आहे ते आहे, सपोज A B पोझिशन मध्ये हे जे डिस्टन्स आहे ते सपोज जे आहे, हे A आणि हे B आहे, हे आहे 3 मीटर. हे किती आहे? 3 मीटर. आणि तुम्ही A to B गेलाय. कसं गेलाय? A to B गेलेलं आहे. तर इथे विचारतोय मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. यस, डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती? तुम्ही A to B गेलाय, सर दोन्ही डिस्टन्स पण किती? 3 मीटर. दोन्ही पण 3 मीटर. दोन्ही पण 3 आहे ना? दोन्ही पण. हो सर. हा, विचार करा, विचार करून सांगा. शानूर, यस, सगळ्यांनी उत्तर द्यायचंय मला, सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. मिहीर, किती होणार ते? सर स्क्रीन दिसत नाही. सर Yes, 3 please. मीटरच येणार दोन्ही पण. मी स्क्रीन एकदा दाखवले, मी तुमच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी गेलोय. हे बघा, A to B गेलाय. A to B डिस्टन्स 3 मीटर आहे, 3 मीटर आहे. तर मी विचारतोय A to B डिस्टन्स 3 मीटर आहे, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती असणार विचारतोय. तो एकदाच गेला, A to B जाऊन थांबलेला आहे, A पासून B पर्यंत गेलेला आहे तो. तर डिस्टन्स किती असणार आणि डिस्प्लेसमेंट किती असणार? भक्ती, यस भक्ती. हर्ष उत्तर आलेलं आहे 3. ओके, भक्ती आहेस का तिथं? शानूर, हो सर. हो बोल ना बाळा, मग 3 किती येणार आन्सर? 3. ओके, शानूर. हो 3. संजीवनी सावंत 3 आले. ओके, शानूर किती येणार? तर 3 आहे ना. 3 येणार. तर 3 विराज, येणार सर. विराज दोन्ही पण 3. 3 येणार. श्रेयश, दोन्ही पण 3 येणार सर. ओके, व्हेरी गुड. आर्यन, 3 येणार सर. ओके. ऐश्वर्या, 3. ओके. लक्षात घ्या, सगळ्यांनी काय होणार आहे? 3 येणार. तृप्ती, यस तृप्ती. तृप्ती, आवाज येतोय? ओके, त्यानंतर शिवम, ते शिवमचं उत्तर आलेलं आहे. स्वराली, स्वराली, यस स्वराली, एम आय ऑडिबल? ठीक आहे. यश, यश किती येणार आन्सर बाळ? 3. ओके, तर लक्षात घ्या,
इथं हे 3 मीटर डिस्टन्स पण 3 आणि डिस्प्लेसमेंट पण 3 असणार. म्हणजे मी इथं काय सांगू शकतो, डिस्टन्स काय सांगू शकतो इथं, डिस्टन्स इज इक्वल टू Displacement. डिस्प्लेसमेंट. चला सगळे केसेस मी आज क्लिअर केलेले आहेत बघा इथे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पासून, है की नाही. डिस्टन्स इज 3 मीटर, डिस्प्लेसमेंट 3 मीटर. कळलं सगळ्यांना? काय यातनं काय कळलं सांगा, काय कळालं? डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. क्लिअर? Yes. ओके. म्हणजे आता तुम्हाला Yes, sir. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय कन्फ्युजन आहे का? कारण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट यायलाच पाहिजे, त्याशिवाय कायनामेटिक्स येतच नाहीये. कुणाला अडचण आहे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट मध्ये? खूप महत्वाचं आहे. नाही. डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय एन ऑब्जेक्ट. डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट? इट इज शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल ड्युरिंग मोशन. इज शॉर्टेज डिस्टन्स. ओके. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड झिरो. but displacement may be positive, may be negative, may be zero. Got it? ओके. तर मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन देणार आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला विचारपूर्वक सांगायचं आहे. क्वेश्चन मी बरोबर सांगतो तुम्हाला. थोडस मस्त क्वेश्चन आहे बघा, तो जेईचा क्वेश्चन आहे. ऍक्च्युअली तुम्ही सोडवला तर खूपच छान. लक्षात घ्या क्वेश्चन आहे. सपोज एक पिलेला माणूस आहे, पिलेला माणूस, ड्रंक मॅन. ओके. घेतले सपोज त्यांनी भरपूर घेतले आणि एक फ्लोअर आहे असा. ओके. असा एक फ्लोअर आहे असा, आणि जसं फ्लोअर आहे, हे जे फ्लोअर आहे ते 13 फुटाचं आहे. किती फीटचं आहे? 13 फीट, 13 फीट. आणि इथं पुढे नाला आहे. काय आहे सांगा, काय बोला इथे पुढे? नाला. असा नाला आहे. ओके. नाला इथं. ठीक आहे. ओके. तर हा कसा जातो, कोड आहे ऍक्च्युअली हे. तर हा जो आहे तो कसा जातोय बघा, म्हणजे 5 पावलं पुढे जातोय तो. ओके. 5 पावलं पुढे जातोय आणि 3 पावलं तो कसा येतोय, पाठीमागे येतोय. 5 पावलं पुढे जातोय, 3 पावलं पाठीमागे येतोय. असं हे जो स्ट्रक्चर आहे, 5 पावलं पुढे जातोय, 3 पावलं पाठीमागे येतोय. आणि एक जे आहे पाऊल आहे, एक जे पाऊल ते किती फीटचं आहे? 1 फीटचं आहे. आणि किती सेकंदात कंप्लीट करतो? 1 सेकंड मध्ये. म्हणजे एका सेकंदात 1 फूट जातो तो. पण कसं जातो? जाताना 5 फूट पुढे जातो, 3 फूट पाठीमागे येतो. तर मला सांगा तो किती वेळानंतर या नाल्यामध्ये पडेल? यस, क्वेश्चन कळाला सगळ्यांना? आफ्टर हाऊ मेनी सेकंड्स, आफ्टर हाऊ मेनी टाइम ही विल फॉल इन द नाला? यस, क्वेश्चन कळाला का सगळ्यांना? सांगा. कसा जातोय तो? 5 पावले पुढे जातोय, 3 पाऊल पाठीमागे येतोय. आणि 1 फीटाचं 1 पाऊल आहे, 1 फुटाचं, आणि तो एका सेकंदात कंप्लीट करतोय. तर किती सेकंड लागेल त्याला 13 फीट क्लिअर करून या नाल्यामध्ये पडायला? कोण सांगेल बघू उत्तर? पहिला मला सांगा, क्वेश्चन किती जणांना कळाला? जस्ट मला लगेच रिप्लाय द्या. कळाला. शिवमला कळालाय. बाकीच्यांना कळालं का रे क्वेश्चन? कळाले हो सर. सर, हो समजलं. सर, कळाला. ओके. काय नाही, सिम्पल क्वेश्चन आहे रे. घेतलंय कोणी तर म्हणजे तुम्ही नाही, सोडा कोण तर घेतलेला आहे. घेतल्यानंतर ओके, ते 5 पावलं पुढे जाते, 3 पावलं पाठीमागे येते. ते दरवेळी तसंच करते. 5 पावलं पुढे जाते, 3 पावलं पाठीमागे येते. 5 पावलं पुढे जाते, 3 पावलं पाठीमागे येते. आणि त्याचं जे काही एक चालणं जे आहे, 1 फूट तो जातोय एका सेकंदात. मग 5 पाऊल पुढे गेला म्हणजे तो 5 फूट पुढे गेला. किती सेकंद लागला? 5 सेकंदात. आणि 3 फूट सर पाठीमागे 12.5 सेकंड्स. ओके, ठीक आहे. क्वेश्चन्स तुम्हाला कळालं असेल. आता उत्तर सांगा. कोण सांगते बघू? हे जेईचा क्वेश्चन आहे, हे सुटला म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कळालं. तू किती सांगितलं? 12.5 सेकंड. 12.5 सेकंड. बरं, ठीक आहे. एकाचं उत्तर आलं, दुसरं सांगा. 12.5 सेकंड. ठीक आहे. लय जणांचं 12.5 सेकंड येते. सेकंड्स. ओके. आणि किती जणांचं उत्तर येते बघूया. याच्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आहे का? यस. याच्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आहे का? आणि 26 सेकंड. 26 सेकंड एकाचं पकडूया. चला. ओके. आणि कोणाचा आन्सर याच्या व्यतिरिक्त? 12.5 आदितीचं पण आन्सर तेच आहे.
सीझरचं काय 6.30 सेकंड, ठीक आहे. त्यानंतर आय कांट एबल टू सीन स्क्रीन. स्वराली दिसते, स्क्रीन दिसते का स्वराली आता? स्वराली? 12.5 सेकंड अजिंक्य पाटील, ठीक आहे. आणि कोणाचा आन्सर सांगा लवकर, पट. तृप्ती तुझं काय आन्सर आहे सांग. तृप्ती? यस. काय चुकलं आन्सर, काय नो प्रॉब्लेम, बोला तुम्ही सगळेजण. स्वराली तुझा आन्सर किती आहे? संजीवनी? संजीवनी तुझं नाही आन्सर आला अजून? सर 12.5 सेकंड. 12.5. हर्ष? 12.5 सेकंड. हर्ष? ओके, आर्यनचं आलं 12.5 सेकंड. भक्ती तुझं काय आन्सर आलं बा? $12.5 सेकंड. आणि तीर्थाचं 12.5 सेकंड आले. यस. आणि कोणाचं काय आन्सर आलंय? सुजल? ठीक आहे. आदित्य तुझं आन्सर काय आले बाळ? Sir, 12.5 seconds. ओके. मिहिर? मिहिर? 12.5 centimeter. ओके. श्रीधर? श्रीधर? यस. किती आले आन्सर श्रीधर? शानूर? श्रीधर, शानूर? 12.5 सेकंड. 12.5 सेकंड. ओके. चला आपण बघूया करेक्ट आहे का नाही तुमचं. ओके. 2 मिनिट सर. ओके, 2 मिनिट नाही रे, एवढे येत नाही. ठीक आहे. तर मी सांगेन ना, बघा कसं बघूया आपण. मला सांगा, पहिला तो काय येणार? 5 पाऊल पुढे जाणार आहे. एम आय राईट? 5 पाऊल पुढे जाणार आहे. मी इथं लिहितोय आता. मी आय थिंक कलर कुठला घेऊ? मी येलो घेतो. सांगा आता इथनं तो 5 पाऊल पुढे घेतलाय, असा 5 पाऊल पुढे गेलाय आणि 3 पावलं पाठीमागे आलाय. म्हणजे कुठपर्यंत आला तो? 2 फुटापर्यंत आला. कितीपर्यंत आला? 2 फुटापर्यंत. किती सेकंड लागले सांगा त्याला इथे एवढे करायला? 5 आणि 3 8. क्लिअर? 8. 5 आणि 3 8. म्हणजे तो 5 पावलं पुढे गेला, 3 पावलं पाठीमागे आला, म्हणजे तो 2 वर येऊन थांबलाय. 1 आणि 2. एम आय राईट? त्याला किती सेकंड लागले त्यासाठी? 8 सेकंड. परत 2 पासून 5 पुढे गेलाय तो. 2 पासून 5 पावले पुढे घेतलाय. ओके. 2 आणि 5 किती? 2 प्लस 5 किती? 7. 7. 7. 3 पावलं पाठीमागे आल्या म्हणजे तो कितीवर येऊन थांबलाय? 7 मायनस 3 म्हणजे किती होणार? 4 वर. 4 वर थांबल्यावर किती सेकंड लागले त्याला? 8 सेकंड. क्लिअर? हो. ओके. पुढे बघा, तो 4 वर आहे. 4 प्लस 5 किती होणार? 9. 9. ओके. 4 प्लस तो 9 होणार आणि तो 3 फीट पाठीमागे येणार म्हणजे किती होणार? 9 मायनस 3 किती होणार? 6. ओके. 6 वराला किती सेकंड लागले त्याला? 8 सेकंड. 8. परत सांगा मला, 6 प्लस 5 म्हणजे किती होणार? 11. 11. 11 मध्ये 11. 3 मायनस गेलं किती होणार? 8. 8. 8. नाही. आता 8 वराला किती सेकंड लागले त्याला? 8 सेकंड. 8 सेकंड. 8 सेकंड. आता मला सांगा, 8 प्लस 5 किती सांगा? 13. 8 प्लस 13 म्हणजे तो गेलाच की डायरेक्ट आल्यात. तो परत कशाला वर येतोय? त्याला किती सेकंड लागले सांगा? 5 सेकंड. 5 सेकंड. ओके. मग किती झाले बघा? किती आन्सर येईल? 30. झाले टोटल? 37 सेकंड. यस. 37 सेकंड लागणार आहे त्याला कशामध्ये पडायला? नाल्यामध्ये. क्लिअर? समजलं सगळ्यांना? हा जेईचा क्वेश्चन आहे. मी सिंपल करून सांगेल. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे हा. बरंच काय सांगितले, पण मी क्वेश्चन कडे भर न देता तुमच्या कन्सेप्ट क्लिअरिटीमध्ये भर देतोय, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे.
एक लक्षात ठेवा, तुम्ही जेई आणि नीट मध्ये तुम्हाला सिलेक्शन व्हायचं आहे, सिलेक्ट व्हायचं आहे. त्या सिलेक्शनसाठी स्टडी करा. नॉलेज आणि पीईडी साठी स्टडी करू नका. काल का यू हॅव टू सिलेक्ट इन एक्झाम. तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. कन्सेप्ट फिजिक्स मध्ये कन्सेप्ट. आता मला सांगा, डिस्टन्सची कन्सेप्ट तुमची क्लिअर होती की नाही? डिस्टन्सची कन्सेप्ट तुमची क्लिअर होती, पण तुम्ही इथं थोडंसं प्रॅक्टिससाठी म्हणजे हे करायला थोडंसं मागं पडला. कारण का? प्रॅक्टिस. जसं तुम्ही एक 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 क्वेश्चन्स प्रॅक्टिस कराल तसं तुमचे परफेक्शन वाढत होते. तर किती सेकंड लागले सांगा? 37 सेकंड. क्लिअर? कोणाला डाऊट आहे यामध्ये? तर नाही आहे, 37 लागत नाही, वेगळं काय लागतं असं वाटतंय कोणाला काय? यस? No. क्लिअर? Yes. ओके. स्क्रीनशॉट घ्यायचं, चला टेक अ स्क्रीनशॉट. हे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट एखादं एक्झाम्पल मी द्यायचं म्हणून दिलेलं आहे आणि सिम्पल एक्झाम मध्ये यामध्ये खूप काय लॉजिक लावायचं नाही, काही नाही. फक्त हे 12.5 कसं काढला रे? 12.5 कसं काढला तुम्ही? तो 1 फूट 1 सेकंदच जातोय ना, मग तो 5 गेला म्हणजे इथं 5 झाले, 5 आणि 3 इथेच 8 होत आहेत. 12.5 कसं येईल? तुम्ही फक्त हेच पकडत गेला काय? बॅकचं पकडलेलं नाही वाटतं, बॅक येणार हो की नाही? ठीक आहे. खूप जणांचं आन्सर 12.5 आले आणि ते आन्सर चुकीचं आहे. चलो नेक्स्ट पॉइंटवर जाऊ आपण. बरं, अनेक विचारतो बघा मी क्वेश्चन. असं जेईच क्वेश्चन आहे, त्याला डिटेलमध्ये मी जात नाही, पण तरी मी विचारतो तुम्हाला. ए स्क्रीनशॉट मारून घेतलाय? हो सर. ठीक आहे. चला, हे कोड घालू शकताय तुम्ही. गल्लीत कोणाला सांगितलं नाही गल्लीत जायचं काय? गल्लीमध्ये घरी आता तुम्ही थांबलेला, उगीच कोण तर लय उड्या मारायला की नाही, त्यांना सांगायचं इकडे म्हणायचं लय येते काय. चल मग ते हे क्वेश्चन सांगा. एक दारुडा आहे, 5 पावलं पुढे जाते, 3 पावलं पाठीमागे येतोय आणि 13 फुटाचा रस्ता आहे आणि त्या पुढे नाला आहे, तर त्याला त्यात किती सेकंद जाऊन पडेल? सिंपल आहे. यासाठी काय खूप मोठं 11वी-12वी सायन्स आणि इंजिनियर डॉक्टर व्हायची गरज नाहीये. सिंपल लॉजिक आहे. किती जणांना उत्तर येते बघा. आज ट्राय करून बघा घरी. ओके, ट्राय करणार ना? हो. किती जणांचा आन्सर येते बरोबर बघा तुम्ही. जस्ट ट्राय. Yes. ओके, कारण ट्राय करून बघा, लगेच तुम्हाला पण समजून जाईल ते. नेक्स्ट एक्झाम्पल एखादं मी घेईन असं. तुम्हाला एखादं आणि जस्ट कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी एखादं एक्झाम्पल मी घेतो. ओके, ठीक आहे. तर सपोज एक हॉरिझॉन्टल असं आहे आणि असं एक आहे, असं स्ट्रक्चर आहे आणि इथं 2 मनी आहे. मनी माहिती आहे? मनी आपण समजा मनी म्हणलं ना, मन्या, बीड्स, यु नो बीड्स. ओके, यात इथे एक मनी आहे, इथे एक मनी आहे, है की नाही? आता ह्या दोघांची जी वेलॉसिटी ही V0 आहे. दोघांची वेलॉसिटी V0 आहे आणि V0 या वेलॉसिटी दोघांना मी सोडलं तर हे P पॉइंट आहे, हा Q मनी आहे, हा P आहे. P आणि Q आहे. तर मला सांगा, इथं पहिला कोण पोहोचेल? P पोहोचेल का Q पोहोचेल? दोघांना सोडलं इथनं मी, तर P पोहोचेल का Q पोहोचेल? बघा, ऑप्शन मी देतोय. किंवा P कमी टाइम मध्ये पोहोचेल का Q कमी टाइम मध्ये पोहोचेल? म्हणजे मी असं लिहितोय बघा, TP इज ग्रेटर दॅन TQ. दुसरा ऑप्शन देतोय बघा, TP इज इक्वल टू TQ. दोघांना तेवढाच टाइम लागणार. थर्ड, TQ ग्रेटर दॅन TP, नाही TQ. आणि फोर्थ, नन ऑफ दिस. कुठलं? P आणि दोघांची वेलॉसिटी V0 आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी V0 आहे आणि 2 मनी घातले तसे. एक सरळ दोरा आहे आणि एक असा दोरा आहे. या दोन्ही दोऱ्यावरून हे मनी दोन्ही सोडलेले आहेत. तर या पॉइंटला, बी पॉइंटला कोण पोहोचेल पहिला आणि कोणासाठी टाइम कमी लागेल? कुठला ऑप्शन यातला बरोबर आहे? कोण सांगतंय बघा. यस, आपण जेईचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कोणाकोणा कळाला सांगा. अगोदर ते एकदा एक्सप्लेन करा. परत एक्सप्लेन करू? ठीक आहे. हां सर. ओके, तर क्वेश्चन असा आहे, हे 2 मनी आहेत. मनी म्हणजे माहिती आहे ना, एक मनी असते आणि ते दोरी असते त्याच्यात. खेळला की नाही तुम्ही मनी असे बीड्स, ठीक नाही? ओके. मग ते एक हॉरिझॉन्टल आहे आणि एक असं तुम्ही सर्क्युलर, सेमी सर्क्युलर टाइप मध्ये आहे. दोन्ही पण सोडलाय, वेलोसिटी दोघांना दिले सोडलाय. तर पहिला बी पर्यंत कोण पोहोचेल?
ए पोचेल का बी पोचेल, पी पोचेल का क्यू पोचेल? क्यू तर असा जातोय, क्यू तर असं जातोय. क्यू कसं जातोय मी रेड पाथनं दाखवतो.